चला तर भाजी, श्रीखंड आणि भेंडी तळलेली आहे मस्त झणझणीत आणि पनीर मसाला बनवला आहे. तुम्ही बघू शकता. नक्कीच बघा माझी रेसिपी. आजचा मेनू आजचा आहे माझा भेंडी कशी छानपैकी तळली आहे. त्याच्यामध्ये उभी कापून घेतली भेंडी, शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि मीठ टाकून मस्त काढून भरलं आहे आणि तळून घेतली. आणि ते पनीरच्या भाजीला मस्त खळखळीत उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही. नक्कीच बघा. आणि आता पुढे आपण रेसिपी बघूया. नक्कीच ते बघा. मी चपाती पण घेतली आहे. चपाती छानपैकी शेकवत आहे उलटी पलटी करू आणि वरून तेल सोडायचं मस्त आणि खालून वरून चांगली शेकवायची चपाती. बघा किती छान शेकली आहे चपाती. पूर्ण अशी चपाती शेकून घ्यायची आहे उलटी पलटी करून. तुम्ही बघू शकता. नक्कीच बघा कशी चपाती पूर्ण भाजली आहे मी. चला आता आपण रेसिपी बघूया. कांदा, ओलं खोबरं, टमाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या, लसूण आणि अद्रक हे सर्व घेतले आहे आणि मटर हे सर्व साहित्य घेतलं आहे. आता मी हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे मस्त. त्याला गरम करायला ठेवला आहे. गॅस पेटून घेतला आणि गरम करायला ठेवला आहे. गरम झाला की त्याच्यामध्ये कांदा सोडायचा. कांदा सर्व टाकून घ्यायचा आणि छानपैकी खालीवर करत राहायचं. छानपैकी खालीवर भाजून घ्यायचा कांदा. छानपैकी लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा छानपैकी. थोडंसं वरून तेल टाकायचं म्हणजे कसं लवकर भाजलं जाणार. बघा इथे कसं लालसर रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता. नक्कीच बघा लालसर रंग आला आणि त्याच्यामध्ये आता वरून मी थोडं खोबरा टाकणार आहे. खोबरा पण त्याच्यामध्येच भाजून घेणार आहे. छानपैकी भाजून घेणार आहे खोबरं पण. तुम्ही बघू शकता. खोबरं पण असंच भाजून घेणार आहे. आणि थोडेसे जिरे टाकणार मी. जिरे पण त्याच्यामध्ये टाकून भाजून घेणार. मिरच्या, अद्रक, लसूण हे सर्व टाकून मी त्या तेलामध्ये सर्व परतून घेणार. सर्व भाजून घेणार मी छानपैकी. बघा तुम्ही बघू शकता. नक्कीच बघा कसं सर्व भाजून घेतलं आहे मी. सर्व असंच भाजून घ्यायचं. बघा सर्व मसाला छानपैकी भाजून गेला आहे. भाजून घ्यायचं असं थोडं करून. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बी टाकू शकता तुम्ही. आणि टोमॅटो मी टाकला आहे. टोमॅटो पण त्याच्यामध्येच खालीवर करून घेणार. हे सर्व एकजीव करून घेणार मी. सर्व परतून घेणार छानपैकी. बघा तुम्ही असं करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. मी अशीच भाजते सर्व. खडा मसाला पण टाकायचा तुम्ही. ते खडा मसाला पण टाका. मी टाकला नाही आहे. आणि छानपैकी हलवून परतून घ्यायचं आहे. बघा सर्व मी टाकलं आहे. सर्व साहित्य टाकून परतून घेतलं आणि भाजून घेतलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेणार. मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा मिक्सरमध्ये मी टाकणार आहे. मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणार. मस्त बारीक वाटलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी पनीर घेणार आहे. पनीर कट करून घेणार बारीक छानपैकी. बघू शकता. नक्कीच बघा पनीर बघा असे कट केले आहे. मस्त बारीक कट केले आहे पनीर. आणि मटर घेतले आहे. त्याला आपण गॅस पेटून घेऊया आणि मस्तपैकी फोडणी देऊया. तूप गरम करून घेणार आहे. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 कळ्या तेल टाकणार आहे. तेल जास्त टाकलं तर उलटं चांगलं भाजी छान लागते. छान होते भाजी. चमचमीत तेल भाजी होते अशी छानपैकी. बघू शकता. आता मी तूप गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही तेल टाकणार आहे. 2 किंवा 3 वळा तेल टाकून घेतले आहे मी. आणि थोडी मोहरी टाकली आहे मस्तपैकी. जिरे मोहरी टाकली आहे. तुम्ही बघू शकता. नक्कीच बघा. कढीपत्ता टाकला थोडासा त्याच्यामध्ये परतून घेणार त्याच्यामध्ये. आणि मसाला वाटलेला आपण
मिक्सरमध्ये बघावं. मसाला पण किती छानपैकी वाटला आहे. मस्त वास सुगंध येत आहे फोडणी दिलेला भाजीचा. बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं छानपैकी. छान लालसर होईपर्यंत पाणी सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मग आपण घेतलं आहे भाजून आणि थोडीशी हळद टाकणार आहे मी. हळद टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये. हळद टाकून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाकला आहे. तिखट मसाला तुम्हाला किती पाहिजे तेवढं टाका. मी 1.5 चमचा टाकला आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आपल्याला आवडेल असं टाकू शकता मसाला. आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे त्याच्यामध्ये. आणि वाटाणे टाकून देणार आहे त्याच्यात. पनीर वाटाणा टाकून देणार आहे. छानपैकी मस्त हलवून देणार आहे. बघू शकता तुम्ही. आता छानपैकी हलवून घेणार आहे. छानपैकी परतून घेणार आहे. वाटाणा टाकले आहे त्याच्यामध्ये. आता पनीर बी टाकणार आहे मी. पनीर टाकून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं. हलवून घ्यायचं. बघा सर्व मिश्रण एकत्र झालं आहे. त्याच्यामधून वरून मस्त पाणी घालणार आहे मी. पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाका. म्हणजे तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं टाका. मी पाणी बघा एवढं टाकलं आहे. पाणी टाकून मस्त हलवून घ्यायचं आहे. नमस्कार. बघा कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आहे छानपैकी. बघा छानपैकी उकळी आली की मग झाली आपली मस्तपैकी भाजी तयार. तर मीठ पण टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये. आता छानपैकी खळखळ उकळी आली की पनीर मसाला भाजी आपली तयार. आता याच्यामध्ये पनीर मसाला टाकणार आहे. बघा मी पनीर मसाला पाकिट आणला होता. चांगली भाजी चविष्ट चवीदार होणार. पनीर मसाला टाकली आहे मी. पनीर मसाला टाकून घेतला आहे. भाजी बघू शकता तुम्ही. बघा कशी झाली. मस्त मटणासाठी भाजी झाली आहे. बघू शकता तुम्ही नक्कीच. बघा छानपैकी आता उकळी पण आली आहे भाजीला. झाली आपली पनीर रस्सा मसाला तयार छानपैकी. तुम्ही याचे पनीर मसाला सुक्की बी बनवू शकता. मस्त बनवून बघा कशी वाटते ती रेसिपी. कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कसा वाटला. नक्कीच बघा आणि सांगा कमेंट करून. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया, भेटूया आपण. बाय बाय.